आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। टुडे महाराष्ट्र, बांदा ते चांदा, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पाहत रहा BBL मराठी। पावसाची रिमझिम व उघडीप आणि तरुणांनी वाद्यांच्या प्रचंड आवाजावर धरलेला ठेका यामुळे शिराळ्यात आज नागपंचमीचा एकच जल्लोष होता। न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत हजारो भाविकांच्या साक्षीने शिराळ्याची नागपंचमी घरोघरी नागप्रतिमेचे पूजन करून उत्साहात साजरी करण्यात आली। कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्सव शांततेत झाला। सकाळी 6 पासून नागमंडळे नागप्रतिमा घेऊन अंबामाता मंदिरात पूजेसाठी जात होते। महिलांनीही अंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी केली। 11च्या सुमारास प्रणव महाजन व त्यानंतर रामचंद्र महाजन यांच्या घरात नागप्रतिमा व मानाच्या पालखीचे विधिवत पूजन करून पालखी काढण्यात आली। त्यानंतर नागप्रतिमेच्या मिरवणुकीस सुरुवात झाली। महाजन कुटुंबाकडे नागपंचमीच्या पालखीचा मान आहे। पालखीमध्ये नागाची तांब्याची प्रतिमा पूजेसाठी देण्याचा मान शिराळा येथील पोद्दार कुटुंबाकडे वंश परंपरागत आहे। ही परंपरा सुमंत पोद्दार पुढे चालवत आहेत। उपजिल्हा रुग्णालयानजीक नगरपंचायतीने नियंत्रण कक्ष उभारला होता। ठिकठिकाणी स्वागत कक्ष उभारून नागमंडळांचे स्वागत करण्यात आले। शिराळा युवक संघटनेने मंडळांचे स्वागत केले। शिराळा शहरात सर्वत्र पक्षांचे स्वागत कक्ष उभारण्यात आले होते। अंबामाता मंदिर व मिरवणूक मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त होता। यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार श्यामला खोत पाटील, उपवनसंरक्षक नीता कट्टे तसेच सहाय्यक वनसंरक्षक डॉक्टर अजित साजने, वनक्षेत्रपाल महांतेश बगले, एकनाथ पारदी, डॉक्टर सुनील लाड, कमलेश पाटील, महेश झांजुर्णे, इंद्रजित निकम, रणजित गायकवाड, पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, शिराळा मुख्याधिकारी नितीन गाडवे यांनी भेट देऊन या मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवले। पोलीस व वन विभाग अशा 600हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त होता। व्हिडिओ चित्रीकरण, ड्रोन व CCTV कॅमेरे तसेच सोशल मीडियावर करण्यात येणाऱ्या गतिविधींवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला होता। 7 आरोग्य पथके तयार होती। सर्पदंशांच्या 1100 लसी उपलब्ध होत्या। सांगली आगाराचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, आगार व्यवस्थापक धन्वंतरी ताटे यांनी ST वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले। भाविकांसाठी जादा गाड्यांचे नियोजन केले होते। आमदार मानसिंगराव नाईक, खासदार धैर्यशील माने, भाजपचे नेते सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, रणजितसिंह नाईक, ॲडव्होकेट भगतसिंग नाईक यांनी नागमंडळांना शुभेच्छा दिल्या। पावसाने उघडीप दिल्याने यंदा गल्लीबोळांसह संपूर्ण मिरवणूक मार्ग भाविकांच्या गर्दीने खचाखच भरला होता। वाद्ये, नेत्रदीपक, रोषणाई आणि कागदी फवारे यामुळे प्रत्येक मंडळाच्या मिरवणुकीत रंगत आली होती। त्या ठेक्यावर तरुणाईने बेफाम ठेका धरला होता। नागपंचमी उत्सवाचे निमित्त साधून आगामी नगरपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्ष व युवा नेत्यांनी उभारलेले डिजिटल बॅनर लक्ष वेधून घेत होते। शिराळा व परिसर या डिजिटल बॅनरनी माखून निघाला आहे। नागपंचमी म्हटलं की 32 शिराळा या गावाचा आवर्जून उल्लेख केला जातो। सांगलीपासून 60 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव। या गावात खऱ्या नागांना पकडून त्यांची पूजा केली जायची। मात्र सध्या शासनाच्या नियमांमुळे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने नागाच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा केली जाते। नागपंचमी दिवशी प्रतिकात्मक नागाच्या मिरवणुकीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नामांकित बँड, बेंजो आदींसह पारंपरिक वाद्ये दाखल झाली होती। एकूणच शिराळ्याचे वातावरण भक्तिमय झाले होते। शिराळ्याची नागपंचमी ही सणाबरोबरच यात्रा म्हणून ओळखली जाते। या यात्रेसाठी गेल्या 4 दिवसापासून ग्रामदेवता अंबामाता मंदिर परिसरात मेव मिठाई, खेळणी, हॉटेल, स्वेटर विकणारे आदी स्टॉल भरून गेलेले आहेत। या यात्रेचा आनंद लुटण्यासाठी अनेक हौशी नवसे यात्रेकरू मोठ्या संख्येने आले होते। त्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून पाळणे, मिनी SL वर्ल्ड यांची उभारणी मंदिर परिसरात होती। ग्रामदेवता अंबामाता मंदिर परिसरात भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था ट्रस्टचे अध्यक्ष संभाजी गायकवाड यांनी केली होती। मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली। दुपारी 1च्या दरम्यान नागप्रतिमेची मिरवणुकीस प्रारंभ झाला। प्रचंड उत्साहाचे वातावरण होते। पावसाने आज दिवसभर उघडीप दिली होती। मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कक्षाची उभारणी करण्यात आली होती। विविध मान्यवरांचे स्वागत करण्यात येत होते। तरुणाईचा मोठ्या प्रमाणात जल्लोष होता। आज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत संपूर्ण शिराळा परिसर डॉल्बी, विविध वाद्ये, गाणी यांनी आसमंत मारून गेला होता। संपूर्ण शिराळा व परिसर सर्व राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांचे फोटो व शुभेच्छांनी माखून गेला आहे। गावातील मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभ्या करण्यात आल्या होत्या।
पावसाळी वातावरण होते, पण उघडीप व रिमझिम पाऊस असल्याने जल्लोषात अडचण आली नाही.
आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BVL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.